Hello student, welcome in today's session. Today we are going to learn about the phylum Echinodermata, that means the organism with the spines on their skin, or the organism with the spiny skins. They are studied under the phylum Echinodermata. That echins means the spines. शरीरावर स्पाइन्स असणं, काटेदार स्ट्रक्चर्स असणं, त्यांना आपण काय म्हणूयात, स्पाइन्स म्हणूयात. आणि अशा ऑर्गॅनिझम्सला ज्यांच्या शरीरावर असे स्पाइनी स्ट्रक्चर्स असतात त्यांना आपण इखायनोडर्मेटा या फायलममध्ये स्टडी करतो. ओके, दीज ऑर्गॅनिझम्स दे आर मोस्टली मराईन इन नेचर, दे आर ॲक्वाटिक इन नेचर. पाण्यामध्ये राहतात, त्यातल्या त्यात कशामध्ये राहतात, तर सागरी पाण्यामध्ये राहतात. दे आर फाउंड इन द ओशन्स, दॅट मीन्स इन द मराईन वॉटर. ओके, एक्सक्लुझिव्हली मराईन म्हणजे ते फक्त आणि फक्त कुठे सापडतात, तर सागरी पाण्यामध्ये सापडतात, जिथे मिठाचं प्रमाण, साल्टचं प्रमाण हे जास्त असतं. दे आर फाइंड आउट सॉलिटरी इन नेचर, मीन्स ते एकटे सापडतात. दे आर फाउंड अलोन. ओके, दे आर फ्री लिव्हिंग ऑर सिडेंटरी अल्सो. ते कुठल्या तरी आधाराला चिकटून आहेत, किंवा आपण म्हणतोय की फ्री लिव्हिंग आहेत, सॉलिटरी आहेत, बट दे आर फाउंड सिडेंटरी अल्सो. सिडेंटरी म्हणजे आधाराला चिटकून असतं, मग तो रॉक असो, मग तो दगड असो, किंवा रेती असो, किंवा एखाद्या ऑर्गॅनिझमचं शरीर असो, किंवा दुसरा एखादा प्लांट असो. तर जेव्हा ते एखाद्या आधाराला चिटकून आढळतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, सिडेंटरी म्हणतो. दे आर ग्रिगारियस अल्सो अँड दे आर बेंथिक अल्सो. Gregarious means they are having friendly appearance with the another organism. They are found in the group with the another organism. ते दुसऱ्या ऑर्गॅनिझम सोबतही सापडतात. and they are benthic means they are found deep in the ocean. ओशियनच्या सगळ्यात खालच्या लेअरला, बेसला, डेप्थला, खोल जागेवर ते आपल्याला सापडतात. ओके, देन दे आर हॅव्हिंग द रॅडियल सिमेट्री. रॅडियल सिमेट्री मीन्स when we imagine the center point on that body of that organism, and when we draw a same radius from that point, and body organs they are arranged on the radius and same radius, and they are pentamerous means their body part from the center point 5 body parts are initiated. शरीराचे 5 भाग सेंटर पॉईंटपासून एकदम सारख्या रेषेवर, सारख्या अंतरावर प्रेझेंट असतील, तशा सिमेट्रीला आपण पेंटामेरस सिमेट्री म्हणू, रॅडियल सिमेट्री म्हणू. ओके, मोस्टली त्यांचं जे शेप आहे दे आर स्फेरिकल, दे आर स्टार शेप, दे आर इलॉंगेटेड. चांदणीसारखे असतात, ते गोल असतात, किंवा लांबट गोलसुद्धा असतात. देन दे आर हॅव्हिंग एक्झोस्केलेटन. त्यांची बॉडी कॅल्शियम कार्बोनेटच्या कल्कॅरियस शेलनी बाहेरून कवर्ड आहे. देअरफॉर इफ स्केलेटन प्रेझेंट ऑन द आउटर साइड ऑफ बॉडी दॅट इज कॉल्ड ॲज एक्झोस्केलेटन. आणि एक्झोस्केलेटन कशाने बनलेलं आहे, कल्कॅरियस ऑसिकल्स. ऑसिकल्स आर द ओपनिंग. ओके, आणि ते ऑसिकल्स कशा आहेत, तर कल्कॅरियस आहेत, कॅल्शियम कार्बोनेटनी बनलेले आहेत. ओके, एंडोस्केलेटन असा प्रेझेंट असेल बाहेर, दॅट एंडोस्केलेटन मेडअप ऑफ कल्कॅरियस ऑसिकल्स. दे डू नॉट हॅव्हिंग द एक्झोस्केलेटन, बट स्केलेटन प्रेझेंट इनसाइड द बॉडी कॉल्ड एंडोस्केलेटन, जस्ट लाईक अस, अँड दे आर मेडअप ऑफ कल्कॅरियस ऑसिकल्स. ते एका ओपनिंग्सनी बनलेले आहेत जे कॅल्शियम कार्बोनेट्स आहे. ओके, स्पाइन्स ऑन द बॉडी अँड देर आर 2 साइड्स ऑन द बॉडी. त्यांच्या बॉडीवर स्पायनी कव्हरिंग्स असतात, इखिन्स असतात, अँड बॉडी हॅव्हिंग द 2 साइड्स, ओरल साइड्स, अँड ज्या साईडला माउथ प्रेझेंट आहे त्या साईडला ओरल साईड म्हणू, आणि ज्या साईडला ॲनस प्रेझेंट आहे त्या साईडला आपण ॲबोरल साईड म्हणू. जसं आपण अँटेरियर पोस्टेरियर बघतो, वेंट्रल डॉर्सल बघतो, तसं डॉर्सल साईड जी वरची साईड असते त्याला आपण ओरल साईड म्हणू, ज्या साईडनी माउथ प्रेझेंट आहे, आणि दुसऱ्या साईडनी ज्या साईडने ॲनस प्रेझेंट आहे त्या साईडला आपण ॲबोरल साईड म्हणू. ओके, देन त्यांच्यामध्ये एक विशिष्ट सिस्टीम आहे. जेव्हा ओशियनमधून पाणी घेतलं जातं शरीराच्या आत, तर ते एक स्ट्रक्चर आहे ज्याला मॅड्रिपोराइट म्हणतो. इट इज द परफोरेटेड प्लेट लाईक स्ट्रक्चर. वेन वॉटर टेकन फ्रॉम द ओशियन and water goes out through this perforated plate, that is the madreporite. ही वॅस्क्युलर सिस्टीम आहे, कशामध्ये आढळणारी, इखायनोडर्मेटामध्ये आढळणारी. आणि हीच सिस्टीम, दिस सिस्टीम, इट इज हेल्प्स इन दॅट लोकोमोशन, इट इज ऑल्सो हेल्प इन कॅप्चरिंग द फूड, अँड इट इज ऑल्सो हेल्प इन द रेस्पिरेशन. म्हणजे पाणी जेव्हा मॅड्रिपोराइट म्हणजे या छिद्र असलेल्या प्लेटवरून शरीरात एंटर करतं तेव्हा याचद्वारे रेस्पिरेशन होतं, याच सिस्टीमनी शरीराची हालचाल होते, आणि याच सिस्टीमनी त्या ऑर्गॅनिझम्सला त्यांचं प्रे पकडता येतं, भक्ष्य पकडता येतं, ज्याच्यावर ते फूडसाठी डिपेंड आहेत. ओके, दॅट मॅड्रिपोराइट
through the madreporite means perforated plate like structure ni they uses the water from the ocean, and by this plate like structure, with the help of madreporite, respiration takes place, locomotion takes place, and their nutrition also takes place, that means food capturing. Okay, then digestive system is complete. ओके, एक माउथपासून ॲनसपर्यंतचा भाग कम्प्लिटली एंटर ऑन गट कॅव्हिटी डेव्हलप झालेली आहे. देन माउथ प्रेझेंट ऑन ओरल साईड अँड ॲनस प्रेझेंट ऑन द ॲबोरल सर्फेसेस. तर माउथ वरच्या सर्फेसेसला आहे ज्याला आपण ओरल सर्फेस म्हणू, आणि ॲनस हे खालच्या सर्फेसला आहे. देन रेस्पिरेशन बाय द परफोरेटेड गिल्स अँड द पापिलीज. ओके, तर रेस्पिरेशन कशाने होतं? परफोरेटेड गिल्स, गिल्सवर सुद्धा काय सच्छिद्रता आहे, छिद्र आहे, दॅट देर इज अ प्रेझेन्स ऑफ pores on the gills, therefore gills are called as perforated gills, and the papillae are present, small elongated structure like the cilia present on the body that is exclusively designed for the respiration purpose, for the exchange of gases purpose. Then circulatory system and excretory system totally absent आहे या organisms मध्ये. Okay, then the nervous system with the nerve rings आहेत, and that nerve rings are present at the mouth region and at the आर्म रिजन. ओके, माउथ रिजन आणि आर्म रिजनमध्ये नर्व रिंग प्रेझेंट आहेत आणि नर्वस सिस्टम याच नर्व रिंगनी बनलेली आहे. सेक्सेस दे आर सेपरेट, मीन्स मेल अँड फिमेल ऑर्गॅनिझम्स आर सेपरेट, बट समटाइम बायसेक्शुअलिटी इज ऑल्सो ऑब्झर्वड, अँड द बायसेक्शुअलिटी मीन्स द कंडिशन इन विच मेल अँड फिमेल गॅमेट्स present on the same body, therefore called as bisexual, and sexes may be sometimes separates. Then fertilization is external. Okay, fertilization कसा आहे? external आहे. They lay eggs and they are hatched at the outside of body, therefore called as fertilization is external, and sometimes they gives out the organisms also. Then they can regenerate, they are having very good power of regeneration. फॉर एक्झाम्पल स्टारफिश ज्याला आपण म्हणू, स्टारफिशचा एखादा आर्म जर तुटला, ओके, त्याचा शरीराचा जो भाग आहे 5 बोटांसारखे स्ट्रक्चर आहेत, तर त्यापैकी एक भाग जर तुटला तर दॅट स्टारफिश कॅन रिजनरेट देअर आर्म अगेन. ओके, त्या आर्मला नवीन स्टारफिश न येता त्या स्टारफिशच्या जिथून आर्म तुटला आहे तिथून नवीन आर्म पुन्हा येऊ शकतो, अँड दॅट पॉवर ऑफ रिजनरेशन ऑफ ऑर्गन्स इट इज कॉल्ड आज रिजनरेशन. त्याला आपण रिजनरेशन म्हणूयात. दे कॅन रिजनरेट देमसेल्स. आणि एक्झाम्पल आहेत बघा, ॲस्टेरिस, कुकुमॅरिया, दॅट ऑफिओथ्रिक्स मीन्स द ब्रिटल स्टार, अँड द अँटेडॉन दॅट मराईन सिलेंडर, ओशियन सिलेंडर ज्याला आपण म्हणू, दॅट दीज आर द डिफरंट ऑर्गॅनिझम्स विच आर बिलॉंग्स टू द इखायनोडर्मेटा. मेन आहे बघा स्टारफिश, किंवा आपण ॲस्टेरिस म्हणू ज्याला सी स्टार म्हणतात, दॅट ॲस्टर स्टारसारखं. ॲस्टर हा शब्द लॅटिन भाषेत स्टारला म्हटला जातो, त्यामुळं इखायनोडर्मेटाचं सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल आहे ॲस्टेरिस, दॅट इज द सी स्टार, अँड द ऑफिओथ्रिक्स दॅट इज द ब्रिटल स्टार. दे आर हॅव्हिंग द सेम स्ट्रक्चर. ओके, दॅट डिफरन्स इन द only thickness. Brittle star having the lower thickness and the sea star having the more thickness. These are the characteristics of the phylum Echinodermata. I will revise again that they are exclusively marine, solitary, free living or sedentary. एकटे सापडतात, मोकळे सापडतात. They are gregarious, they are friendly with the another organisms, they are benthic means they are found at the depth of ocean, and they are with the radial symmetry and pentamerous symmetry. रेडियल सिमेट्री म्हणजे बॉडीच्या आर्म्स जिथपर्यंत आहेत ते सारख्या लेंथवर असतात सेंटर पॉईंटपासून, आणि बॉडीच्या आर्म्सचे 5 भाग पडतात, म्हणजे आपण म्हणू सेंटर पॉईंटपासून 5 आर्म्स निघतात, तेव्हा सिमेट्री कशी म्हणतो? पेंटामेरस म्हणतो. ओके, दे मे बी स्टार शेप, इलॉंगेटेड, स्पेरिकल अँड एंडोस्केलेटन मेड अप ऑफ कॅल्कॅरियस ऑसिकल्स. देन देअर बॉडी इज स्पायनी. देर आर 2 surfaces, oral and aboral. On oral surface mouth is present, aboral surface anus is present, and they are having main one structure, that is the madreporite, which is the perforated plate like structure which gives out the ocean water, and that water is gives to the vessels of the body. That means they do not having the circulatory and excretory system, therefore this system works as a locomotory system, respiratory system and food capturing system. Digestive system it is complete. Okay, then respiration it is by the perforated gills, papillae etc. and circulatory excretory system absent आहे totally. nervous system मध्ये रिंग्स असतील जे माउथ जवळ आहेत आणि आर्म्सच्या एरियामध्ये आहेत. देन सेक्सेस कशात? सेपरेट आहेत. मेल अँड फिमेल ऑर्गॅनिझम आर सेपरेट.
or sometimes they are present in the one organism also, male and female gametes present in only one organism, that is called as bisexuality. And fertilization is external. Fertilization takes place outside the body of organism. Example is Antedon, Ophiothrix, that C star, Asteris and the Cucumaria, C cucumber आपण ज्याला म्हणतो. ओके, काकडीसारखा आकार आहे, मोठा सिलेंड्रिकल स्ट्रक्चर म्हणून त्याला सी कुकुंबर और कुकुमारिया म्हटलं जातं. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द phylum Echinodermata, means the organism with the spiny skin, pentamerous symmetry and gregarious and benthic organisms. This is all for today. Thank you student for today's video.